हॅलो नमस्कार, वेलकम टू माय मिनी ब्लॉग फ्रेंड्स. तर हा ब्लॉग होता रात्रीचा आणि रात्रीच्या जेवणामध्ये आज फार काही जास्त जेवण बनवायचं नव्हतं. फक्त दाल तडका आणि राईस बनवायचा होता. मग मी पहिले तर कुकर लावून घेतला डाळ भाताचा. म्हटलं मग कुकर होत आहे तोपर्यंत बाकीची कामं उरकवून घ्यावीत. मग म्हणून पहिले दूध गरम करायला ठेवून दिलं गॅसवरती एका साईडला. आणि आम्ही मग संध्याकाळी बाहेर गेलो होतो तर काही फ्रूट्स पण आणलेले होते. तर म्हटलं ते पहिले काढून व्यवस्थित ठेवून द्यावे. मग द्राक्ष पण पाण्यात टाकून घेतले आणि बाकीचे उरलेले फ्रूट्स अशा प्रकारे मी एका बास्केटमध्ये ठेवून फ्रीजवरती ठेवून देत असते. मग नंतर मला डाळिंबाचं ज्यूस करायचं होतं आणि हे काम माझं होतं फक्त 10 मिनटाचं. पण किट्टूला पण त्याच्यात लुडबुड करायची होती म्हणून त्याने खाली बसवायला लावलं आणि तोही करत होता त्याच्यासोबत. ते ज्यूस काढायला बराच उशीर लागला आणि नंतर बघू शकता तुम्ही एका डाळिंबाचं एवढं ज्यूस निघालं होतं. मग यांनी नंतर डाळीला अशी फोडणी देऊन घेतली. त्यांना त्यांच्याच हातचा तडका दिलेली डाळ आवडते म्हणून नेहमी डाळीला तडका तेच देत असतात. मग नंतर त्यांनी मला सॅलड कट करून दिलं आणि मग मी ते प्लेटमध्ये सजवून घेत होती. नाही सजवलं तरी काही एवढा फरक पडत नाही, खायचंच आहे. पण जर डोळ्याला छान दिसलं तर खाणाऱ्यालाही बरं वाटतं आणि अशा निमित्ताने का होईना पण सॅलड खाल्लं जातं. मग मी इकडे सॅलड ते प्लेट मध्ये लावत होती तोपर्यंत त्यांनी पापड वगैरे भाजून घेतले. आणि अशा छोट्या छोट्या कामांमध्ये जर आहोंने आपल्याला मदत केली तर आपल्यालाही बरं वाटतं. तर हे आहे आमचं आजचं जेवणाचं ताट. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. भेटूया नवीन छोट्याशा ब्लॉगसोबत.